बागेमध्ये या ना त्या प्रकारे गांडूळ तयार होण्यासाठी मी प्रयत्न करत असते. आता बघा असा एक टिफिन बॉक्स केला होता, झाडामध्ये ठेवल्यामुळे ते झाड तर ग्रीन झालं, पण मी तुम्हाला वेगळंच काही दाखवते. असे प्रयोग कधी कधी इतके उपयोगात पडतात ना. आज हे पत्ताकोबीचं मला माहीत आहे खालचं जे बूड राहते ते ग्रो होऊ शकते, पण पान आज ग्रो झालं, गांडूळसुद्धा तयार झालं, खत व्हायला सुरुवात झाली. पण मला दाखवायचं हे आहे, तुम्ही बघा याच्यामध्ये किती प्रकारचं यांना व्हिटॅमिन्स मिळालं की याचे पानंसुद्धा ग्रो झालेले आहे. बघा प्रत्येक पानाला असे कोंब आलेले आहे पत्ताकोबीच्या, आणि तुम्ही बुडांचा भाग तर बघू शकता, त्याला तर आता लावायचंच काम पडलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ज्या झाडामध्ये ठेवलं ना त्याला पण छान असं पोषण तत्व मिळत असतात. आणि बघा तुम्ही किती ग्रो झालेलं आहे. हे अचानक मी आज टिफिन बॉक्स उघडला आणि बघितलं तर बापरे, हे तर काय झालं. कारण मी किचन वेस्टचा माझ्या बागेमध्ये भरपूर दिवसापासून उपयोग करत आहे. 4 वर्ष झालेले असेल, एकही कचरा असा बाहेर जाऊ देत नाही. पण आज असा उपयोग केल्यामुळे बघा हा नवीन प्रयोग दिसला ना, म्हणून तुम्हाला दाखवते. म्हटलं बऱ्याचदा मी असे प्रयोग तुम्हाला दाखवलेले नाही आहे, पण नवल आला तर मग मात्र तुम्हाला दाखवल्याशिवाय ठेवत नाही. बघा आता वेगळ्या पद्धतीने मी इकडे काढून आणला हा बॉक्स आणि व्यवस्थित बघत आहे. मला खरंच खूप नवल आलं जेव्हा पाण्याला